हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आता आहे ना स्वयंपाकाला सुरुवात केली आहे आणि संध्याकाळचे 7-7:30 वाजले. त्यानंतर इकडे आहे ना स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर आज आहे ना मासे आणलेले भाजीसाठी. तर मस्त अशी काळी भाजी बनवायची माशांची. तर काही सुक्के पण बनवायचे आणि इकडे अंडे का उकडायला टाकले माहिती का, आणू सोनूला आहे ना मासे आवडत नाही आणि मला पण आवडत नाही, त्यामुळे ना मस्त असे अंडे उकडायला टाकले, गावठी अंडे उकडायला टाकले. तर आम्ही ना अंड्याची काळी भाजी बनवणार आहे आम्हा तिघांसाठी आणि मिस्टर, आत्या, मामा, त्या तिघांसाठी ना मस्त अशी माशाची काळी भाजी बनवायची आहे. तर त्यामुळे इकडे अंडे उकडायला टाकले आणि आज माशाची भाजी बनवायची आहे आणि प्रियांकाच्या गरमागरम चुलीवरती भाकरी चालू आहे. चालले चालली का? आणि अक्का मस्त बाकी माशाची भाजी बनवणार आहे. आणि प्रियांकाला, अनुला आणि सोनूला तर आवडत नाही, त्याच्यामुळे अंड्याची भाजी बनवायची आहे आणि आम्हा तिघांना माशाची भाजी बनवायची आहे. तर बघू कशी काय बनवते आहे, तुम्हाला दाखवते आतमध्ये. अक्का बनवणार आहे माशाची भाजी. तुमचं काय चालू आहे इकडं? अभ्यास चालू आहे का? इकडं चालू आहे सोनूचा, नानूचा मस्त बाकी अभ्यास. आणि इकडं आता तयारी पुरीला आवडत नाही, मग त्यांचा काय मेनू बनवलाय? हा का? सुक्का मासा आणि डोक्याची माशाची भाजी पण बनवायची आहे ना. तर कशी बनवायची बघू आपण या. तर मित्रांनो, मासे कंचे ते माहीत झालं, मग बोललो नाही. तर चिलापी काय नाव आहे त्याचा का? चिलाप्या. आणि मोठाले पाहून 3च घेतले. ते 4 येत होते पण आम्ही मोठे घेतले म्हणलं, आणि खायला 3च आहे. तर इकडं खलसनी एक. हा का? ते काय नमक टाकू राहिले काय? इकडे आता कढई ठेवली. मसाले कोणते कोणते? मसाले तेलात टाकून घेतले. आता नमक टाकले. अजून काय? अजून मासे टाकून घ्यायचे, चांगले परतून घ्यायचे त्याच्यानंतर थोडा मसाला पण त्याच्यात टाकायचा. हा वाटेल मसाला असेल ना. परतून घ्यायचं तेलात चांगलं. चांगलं गिरणी घ्यायचं त्याच्यात. काय म्हटली? सुकी बनायचे. सुक्की मासे मस्त दिसते छानपैकी. इकडे तव्यावरती बनवायची आहे ना. मस्त वास यायला लागला माशाचा. आपल्याला पाहिजे तेवढी भाजी कढईत करायची. 3 जणांची खायला पुडीच करायची. मापातच घट. पुडी काय खाणार नाही. त्यांची अंड्याची बनवायची आहे ना. त्यांची बनवायला. तर आपल्या मनावर किती भाजी. अंडे उकडले बघा ग, हे सोडून लगेच भाजी करून घेत तुमची. अंडे उकडले असले तर आणा, अजून थोडी करावं, भारी दिसत. तर इकडे मित्रांनो मस्त बाकी छानपैकी गावरान अंडे उकडून झाले आणि सोलून घेतले. मसाला वाटून झाला, त्यासाठी मसाले घेतले. खायला सोलून आणि प्रियांका आहे, आम्हाला मासे खायला. आता मस्त त्यांच्यासाठी भाजी बनवते आणि आमच्यासाठी नंतर मग सुका मासा तयार बनवून घेते. कारण बरेच दिवस झाले माशाची भाजी बनवलीच नव्हती, कारण समनापूरची जत्रा झाली ना तेव्हापासून म्हणते मासे खायचे पण आहे ना, बनवलेच नाही. आज समनापूरला गेलो, येता येता दिसले, घेऊन आलो. ताजी माशाशिवाय एकदम छान लागणार आहे आज. तर चला आधी अंड्याची भाजी बनवून घेऊ, मग सुका मासा बनवू. इकडे अंड्याची भाजी बनवायची. अंडी टाकून घे. बनवायची.
तिघीं पुढचीच दाराव भाजी. खाना पण एवढं हम्म. पुरती तर. मस्त वासाला मसाल्यांचा. इकडे पण उकळी यायला लागली. इकडं माशाची भाजी, इकडं गावरान अंड्याची भाजी. मजा आज कंचा कंचा खायचं. आणि तिकडे सुका मासा बनवायचा आहे अजून. ते पण इकडे लगेच तव्यावरती गॅस पेटून लगेच इकडे टाकून देऊ. चला. राहते तसे घट पातळ. मस्त आहे. चव कशी बघावं लागणार. काय म्हणते माझे झाले का? काही काय झाली हो. आणि अंड्याच्याला पण आता उकळी येईलच. हा ती नाही झाली होईन आता ती. मासे झालेले आता. आणि इकडे आता सुक्क बनायला तयारी केलेलीच आहे. तेल टाकले तव्यावरती. उकळी आली विचार. ते पण करू आता. माशाच्या मागे लागू. माझं नका लागू. बनवायचे त्यांच्या माग लागू होते हाती लागते. हा ते आहे. पळून जाते ती पाण्यात कशी धरतात ते लोक माझ्या ताजी ताजी. बसन. नक्की बसणार आहे साईड ना. मस्त होते खरपूस तवा. कमी करावं गॅस कमी राहून द्या. हॅलो फ्रेंड, जर आता बाहेर मस्त बाकी आम्ही जेवायला बसणार आहे. तर मस्त छानपैकी गायची भाजी, माशीची भाजी, अंड्याची भाजी, सुका मासा. आणि आता जेवायला बसणार आहे आम्ही. चला पुरीनो चला. ताटं रेडी झाली. तर मित्रांनो आम्ही आता बाहेर सगळे आणू सोनू मस्त छानपैकी आणला. इकडे बघा अंड्याची भाजी. कसं काय सोनी मग? हा छान आहे का? तर मी पण बसलेलो आहे मित्रांनो. हे बघा माय सुकी माशी, कांदा लिंबू. इकडं अक्का बसली. आणि इकडं आता जेवता नेमकं आमची पिल्लू रडायला लागलेली आहे. हा का तुलो? काय झालं बाबड्या? अय भामट, माशा खाती का? अंड खाती? हा दा माशी भाजी कस काय मग? हा का पिलू बा कशी पाहिजे तुम्हाकडं? तर चला आता मित्रांनो आम्ही आता करतो जेवण. असं छानपैकी सुका मासा पण झालेला आहे. आणि इकडे अंड्याची भाजी पण. तर चला.